त्यावेळेस तो म्हटला इथून रस्ता तयार करायचा नाही आणि त्यांनी काय तो प्रतिसाद दिलेला नाही, असं झालेलं आहे त्यावेळेस. रस्ता का तयार करायचा नाही? रस्ता तयार करायला तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं, रस्ता तयार करून घेतला, पण तो रस्ता द्यायला आडमुठेपणा करीत होता, दादागिरी करायचा, असं व्हायचं ते. आता तहसीलदार साहेबांचा आदेश आहे की गट सर्वे नंबरप्रमाणे रस्ता तयार करून घेणे. तुम्ही तो रस्ता तयार केला, त्यानंतर त्यांनी तो उखडला. यावर तुम्ही काही तक्रार वगैरे केली आहे का? हो, ते पोलीस स्टेशनला 80 वगैरे दिलेली आहे आता आम्ही ती त्याविषयी तशी. आता तुमची मागणी काय आहे तहसीलदार साहेब असेल किंवा प्रशासन असेल यांच्या? आमची मागणी एकच आहे का आमचे जे म्हणजे चुलत्यांच्या जेवढ्या जमिनी राहिल्या, प्रदीप असेल, अनंत आप्पा पवार असतील किंवा अजून 2-3 जण पवारांचे असतील, त्यांच्या क्षेत्रामधून यायला व्यवस्थित त्यांनी रस्ता तहसीलदार साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं काढून द्यावा. ते आमची बाकीची काहीच मागणी नाही त्याच्या पलीकडे. ही जी समोरची जी व्यक्ती आहे रस्ता अडवणारी, यांनी जे क्षेत्र घेतलंय ते कोणाचं क्षेत्र घेतलं? ते आमचे पवारांचे वडिलोपार्जित जमीन आहे ती आमची, आणि ती यांनी स्वतः आमची पण जमीन होती ज्या ठिकाणी बोजदरीच्या या इथं एंट्री करायची त्या ठिकाणी आमचे कमळू रामा पवार यांची ती जमीन होती. या पैशामध्ये ठिकेकर, परत हे असतील शेळके असतील, परत इकडं स्वप्नील वगैरे यांचं सगळ्यांचं क्रेशर चालू आहे. प्रदीपला शेतीसाठी यायला रस्ता पाहिजे होता, पण तो काय त्यांनी जमीन उद्ध्वस्त केला, त्याच्यामुळं त्याच्यावर अतिशय अवघड परिस्थिती आहे. आता हे जे खडी क्रेशर व्यवसाय चालू आहे या ठिकाणी, याचा काय येथील ग्रामस्थांना, नागरिकांना किंवा येथील शेतीवरती काही परिणाम झाला आहे का? हो, इथली सगळी धूळ वगैरे सगळं येते. या ठिकाणी जनावरं पण चरते नाही. अधिक या ठिकाणी सांगडेची वाडी असेल, मोगळवाडी असेल, गोपाळवाडी असेल, पवारवाडी असेल, या ठिकाणी धुळीचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. लोकांनी यांना वारंवार तहसीलदारांना असेल किंवा इतर अधिकाऱ्यांना असेल वारंवार सूचना देऊन का बंद करा. ग्रामपंचायतीनं त्यावेळेस नोटीस पण दिलेली यांना का ते क्रेशर बंद करा म्हणून, पण हे धनदांडगे पैशावाली असल्यामुळं यांनी ते नामंजूर करतात का बुवा द्या बंद करणार नाही आम्ही, असा विषय त्यांचा. हे जे खडी क्रेशर चालू आहे याच्यासाठी काही स्फोटक वगैरे मोठमोठी जमीन हादरवणारे अशी काही स्फोटक वापरली जातात का? हो, आहे ना. या ठिकाणी भुसुरुंग घेतले जातात. यामुळे आमच्या इकडं बऱ्याचशा घरांना, बंगल्यांना तडे गेलेले आहेत. यामुळे काही पाण्याच्या साठ्यावर किंवा जमिनीचं जे पाण्याचा स्तर असतो याच्यावर काही परिणाम झाला आहे का? पाण्याच्या स्तरावरचा नाही म्हणायला, पण घरांना बऱ्याचशा तडे गेलेले जाणवतात अशा बऱ्याच लोकांना. त्याच्यापासून हृदयविकाराचा सुद्धा बऱ्याच लोकांना झटका आलेला संभवतोय असा. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे किंवा पर्यावरणाची नुकसान झाली असं वाटतंय का तुम्हाला? पर्यावरणाचं नुकसान जास्त प्रमाणात झाली. पक्षी वगैरे दुरावले गेले तिथून जास्त.